हे असं असं आहे ना. हे बाहेर वर बालावरी केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री मनोहर लालजी खट्टर यांना नांदेड जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, जे की भारतीय मजदूर संघाची संलग्नित अशी संघटना आहे, यामार्फत आम्ही देत आहोत. याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की आमची जी जुनी पेन्शन योजना आहे ती कर्मचाऱ्याला लागू झाली पाहिजे. भारतभरामध्ये वीज क्षेत्रामध्ये संपूर्ण जे वीज कंपन्या आहेत त्यांचं एक राष्ट्र एक ग्रीड झालं पाहिजे. खाजगीकरणाचे जे सध्या वाहनं चालू आहे, त्याचं खाजगीकरण इतकं जोरात चालू आहे, ते रद्द व्हावं आणि जी सर्व कामं आहेत ती महावितरण, महापारेषण किंवा महानिर्मिती जी कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्फतच करून घेण्याबाबत त्यांचं धोरण लागू करायचं आहे. आउटसोर्सिंग आणि जे फ्रँचायझी आहेत ते रद्द झाल्या पाहिजेत. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून काय की कंत्राटी कामगारांचं शोषण होत आहे. कंत्राटी कामगारांना जे किमान समान वेतन आहे ते मिळत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ते ठेकेदारी पद्धती आणि कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत. आणि विद्युत अधिनियम 2003 आणि 2023 यांच्यावर पुनर्विचार करावा अशी भारतीय मजदूर संघाची मागणी आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सुद्धा मागण्या आहेत. काही कामाचे तास जे आहेत ते 8 तास केले पाहिजे. जे आता जे 9 तास 12 तास जे ज्यांनी नवीन जे नियम काढलाय तो रद्द व्हावा. कामाचे तास 8 तासच राहिले पाहिजेत. आणि महापारेषण कंपनीमधले काही विषय आहेत की जे 200 कोटीचे कंत्राट दिलेले आहेत ते कामं महापारेषण कंपनीकडूनच करून घेण्यात यावेत. या बाबतीमध्ये हे निवेदन आम्ही देत आहोत. अॅन्युअली कमिटी जी गठीत केलेली आहे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने, त्या अॅन्युअली कमिटीने अजून काही कामच सुरू केलेले नाही. 2019ला जे वेतनामध्ये तफावत आलेली आहे लोकांच्या, ती दूर करण्यासाठी जी अॅन्युअली कमिटी आहे तिचं कार्य व्हावं आणि ते अॅन्युअली सगळ्यांना वेतनातली जी तफावत आहे ती मिळावी या बाबतीत आम्ही मागणी केलेली आहे. कामाचे घंटे सुनिश्चित करणे आणि जे 43,000 जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना सेवेमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मागणी करत आहोत. धन्यवाद. लालजी खट्टर, केंद्रीय ऊर्जा मंत्री, श्रम शक्ति भवन, रफी मार्ग, नई दिल्ली द्वारा कलेक्टर जिला नांदेड़, महाराष्ट्र राज्य, इनकी तरफ से निवेदन दिया जा रहा है. विद्युत क्षेत्र की मांगे, समस्याओं के संबंधित ज्ञानपान प्रेषण बाबत जो भारतीय मजदूर संघ के द्वारा 14/8/2025 को लेटर दिए वाला है.